मराठा आरक्षणासाठीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात सलग दुसऱ्या दिवशीही अनिश्चितकालीन उपोषण सुरू ठेवलं आहे. त्यांनी इशारा दिला की सरकारने लवकरच निर्णय घेतला नाही तर ते पुढील 2 दिवसात पाणी देखील सोडतील. पावसामुळे मैदान चिखलमय झालं असून आंदोलनकर्त्यांना पिण्याचे पाणी, शौचालय व इतर सोयींचा अभाव भासत आहे. आजूबाजूची हॉटेल्स व दुकाने बंद असल्याने अडचणी वाढल्या आहेत. जरांगे यांनी मागणी केली की सर्व मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत कुणबी म्हणून मान्यता देऊन शिक्षण व नोकरीत आरक्षण द्यावे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकार सकारात्मक असल्याचं सांगितलं, मात्र निर्णय संविधानिक चौकटीत होईल असे स्पष्ट केलं. मंत्रिमंडळीय उपसमिती यावर चर्चा करत आहे. दरम्यान विरोधकांचे आमदार व खासदार आझाद मैदानात पोहोचून समर्थन देत आहेत, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स इथे शेकडो आंदोलनकर्ते थांबले असून BMCकडून सुविधा न मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे. सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.